शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर ग्रामस्थांची निषेध सभा आणि मशाल मोर्चा। काळ्या फिती लावून ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त। मोर्चात हत्या झालेल्या तरुणाचे कुटुंबीयही सहभागी। गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये विघाडी। गोंदिया जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व। जिल्हा परिषदेचे 4ही सभापती भाजपचे, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सभापती पदापासून दूर। भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून शेत परिचय मेळाव्याचं आयोजन। परभणीतील पेडगावमध्ये आयोजित मेळाव्याला जिल्हाधिकारी कुलगुरूंसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित। शेतीतील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचं जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंचं आश्वासन। परभणी जिल्ह्यात ज्वारी पीक काढणीला सुरुवात। यंदा पोषक वातावरणामुळे ज्वारीच्या उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज। परभणीच्या पालम तालुक्यातील वजूर ते राजूर मार्गावर गोदावरी नदीवरील पुलाचं काम अनेक दिवसांपासून रखडलं। ग्रामस्थांची मोठी गैरसोय। अमरावतीतील शहरात काँग्रेस नगरमध्ये आढळला मृतदेह। फॉरेन्सिकच्या टीमकडून बंद कारची तपासणी। घटनेचा अधिक तपास सुरू। 4 चाकी वाहनात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ। अमरावतीच्या मोजरी गुरुकुंज येथे तुकडेदास क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन। अनेक संघांचा स्पर्धेत सहभाग। कबड्डीचे सामने पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती। सांगली आणि कोकणाच्या 2 युवकांनी दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदान केलेल्या चिमुकल्याला केलं जीवदान। कर्नाटकच्या विजापुरातील बाबलेश्वरमधील 1 वर्षाच्या मुलाला मिळालं जीवनदान। सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही। मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण। विदर्भातील प्रसिद्ध चिमूरची घोडायात्रा संपन्न। हाताने लाकडी रथ ओढण्याची 300 वर्षांहून अधिकची जुनी परंपरा। चिमूरचं ग्रामदैवत श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरून काढली भव्य मिरवणूक।